एक मिनिट रेकॉर्डिंग करून आणि सांग. ओके चल चल सांगा कसं सॉल्व करायचं आहे. सर 17चा स्क्वेअर 289 येते. बरोबर. 17चा स्क्वेअर येतो आपला 289 येतो, त्याच्यामधून 1 मायनस केलं. ओके तर 288 येणार आहे. ओके व्हेरी गुड. तसं टू 29चा स्क्वेअर सगळ्यांना माहिती पाहिजे. ओके सांगा बरं 841. 29चा स्क्वेअर किती येतात. 841. 841. ओके त्याच्यामधून एक वजा केलं, कारण का असा संबंध म्हणजे याला जे को रिलेशन आहे, याचं जे को रिलेशन आहे तोच रिलेशन सेकंड याला अप्लाय करायचा आहे. तर 841 हे काय 29चा स्क्वेअर आहे, तो त्याच्यामधून मी 1 लेस केला. 1 लेस केल्यावर काय येणार आहे 840 येणार आहे. ओके 840 येणार. सो ऑप्शन क्रमांक 2 इज करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. सगळ्यांनी सॉल्व्ह केलेला आहे आणि ज्याला सिंपल आहे. आता तुम्हाला हे क्वेश्चन झालेला नाहीये. बघा आता इथं कोरिलेशन वापरायचं आहे. इथं सिक्सचा आपल्याला इथं याच्या क्यूब दिसतोय, क्यूबच्या जवळची संख्या दिसते. सिक्सचा क्यूब जर केलो तर मी माझा येणार आहे सिक्सचा क्यूब किती होता 216 म्हणजे 216 प्लस याच्यात 6 मी केला ऍड तर 2 येतात. ओके तर बघा तसंच मी 9चा क्यूब करणार आहे. 9चा क्यूब किती आहे 729. ओके 729 आहे आणि त्याच्यामध्ये मी 9 ऍड केलं. तर काय 9 9 18 अँड कॅरी 1 3 अँड 7. ओके 738 सॉरी 738 याला पाहिजे उत्तर. ओके 738 आहे. इथं इथं 3 असायला पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक 1 इज करेक्ट आन्सर. ओके ऑप्शन चुकलेला आहे माझा. ऑप्शन मी चुकीचं लिहिलेलं आहे असं वाटतं. थांबा एक मिनिट बघू द्या. ऑप्शन माझं चुकीचं झालेलं आहे. ओके बरोबर आहे. ऑप्शन पण मी चुकीचं लिहिलं वाटतं. ठीक आहे तसं यायला पाहिजे. ठीक आहे ऑप्शन दिलं का नाही कुठं बघू द्या. ऑप्शन संबंध कुठे आहे, कुठला क्वेश्चन दिला रे. ओके बरोबर ऑप्शन तिथं 3 असायला पाहिजे होतं. ठीक आहे चल पुढचा क्वेश्चन घ्या. समजला सगळ्यांना हा क्वेश्चन. बोला सगळ्यांनी. सगळ्यांचा आन्सर ऑप्शन क्रमांक 4 आहे. व्हेरी गुड. बघा आता इथं कसं सॉल्व आहे, ज्याला कोणाला समजलं नसेल तर बघा ह्या संख्येची ऍडिशन केली, या अंकाची ऍडिशन केली, या संख्येच्या अंकाची ऍडिशन केली. 2 प्लस 3 प्लस 4 इजिकल टू किती येणार 4 प्लस 7 7 प्लस 2 9. 9चा स्क्वेअर केलेला आहे. 9 9 81 आलाय. ओके चल आता इथं काय केलं मग तसंच याची आपल्याला काय करायची आहे ऍडिशन करावं लागेल या संख्येच्या अंकाची. ओके 5 प्लस 1 प्लस 4 इक्वल टू ओके 5 प्लस 1 6 अँड 6 प्लस 4 किती येणार आहे 10. 10चा स्क्वेअर इज इक्वल टू 100. ओके ऑप्शन क्रमांक 4 इज करेक्ट आन्सर. व्हेरी गुड व्हेरी व्हेरी गुड. बरोबर नाही 2 ऑप्शन मिळत आहेत. ठीक आहे तुझा नाही केलेला आहे पण 2 ऑप्शन मिळत आहेत. सर 7 प्लस 2 इज 9 अँड 4 प्लस 4 8. सर इथं 8 प्लस 2 सॉरी 6 प्लस 2 8 येतं आणि तुम्हाला 9 यायला पाहिजे. तर ऑप्शन मध्ये आपण चेक केलं तर 6 प्लस 3 इज 9 येतं अँड 7 प्लस 2 इज 9 येतं. ओके देर आर 2 ऑप्शन्स देअर. ओके 2 ऑप्शन्स आहेत इथं. तर आपलं उत्तर करेक्ट कुठलं आहे आता चेक करूया. ओके तर बघा मी काय करेल याचा अर्ध करूया. अर्ध केलं तर मी काय होईल 72 डिवाइड बाय 2 केलं. ठीक आहे अर्ध केलं तर माझा 2 टू जा 6 अँड 12 झालं आणि 2 6 जा 12. ओके म्हणजे बघा 7 सॉरी त्रिक 6 बेत्रिक 6 सॉरी बेत्रिक 6 आणि इथे झाले 12 बरोबर बेस ओके 12. ओके 36 आलं. मग मी या 36 मध्ये मी 8 मिळवलं तर 44 यायला लागलं. ठीक आहे बरोबर. बघा मी या 72चे अर्ध केलं तर 36. 36 दोन्ही 72 तर अर्ध केलं त्याच्यामध्ये मी 8 मिळवल्यावर 44 आलं. किंवा काही जणांनी असं केले असतील या 44 मध्ये 44 ची दुप्पट केली असतील काही जणांनी. ठीक आहे 4 दुनी 8 4 दुनी 8. मग याच्यातून तुम्ही किती वजा केला असाल, याच्यातून वजा किती केला समजा तुम्ही बरोबर
याच्यातून तुम्ही किती वजा करावं लागेल, किती 16. करावं लागेल, 16. 16 केला येईल का, ओके 16 केलं तर असं उत्तर येईल का चेक करा. तर हे येणार 44 येईल का बघा. तर बघा मी इथून काय केलं, याच्यातून मी काय नाही रे कसं काही येईल, याच्या दुप्पट गेल्यावर नाही येणार. बघूया थांबा बघू, ते करून बघू, मी हे स्टेप वापरू त्याच्यानंतर ते करून बघू. ठीक आहे चल. आता बघा ह्या क्वेश्चन थोडा डिफिकल्ट आहे. तर याचे अर्ध केले त्याच्यामध्ये 8 मिळवले. तर याचे आपल्याला काय करावं लागेल, आता ऑप्शन मध्ये काय करावं लागेल, अर्ध करून त्याच्यामध्ये 8 मिळवायचा प्रयत्न करूया. आता याचे 36 मी काय करतो, अर्ध करतो. मग अर्ध केल्यानंतर किती होणार आहे हे, चला अर्ध केल्यानंतर याला 2 ने भागूया. बे एक बे आणि इथे झाले 16, बे 8 16, 18 झाले. ओके 18 मध्ये मी 8 मिळवलं तर मिळते मला 26. ओके इथं 26 मिळते. ठीक आहे ऑप्शन क्रमांक 1 इज करेक्ट आन्सर. चला दुसरं बघूया. तरी पण मी या 22 मी अर्ध केलं तर 11 होईल. 11 मध्ये मी 8 मिळवले तर माझं उत्तर किती यायला पाहिजे, इथे येतं 19. मला 26 पाहिजे, नाहीये कॅन्सल. मी याचा अर्ध केला 36, 18 दोन्ही 36 म्हणजे 18.5 च मी काय केलं अर्ध, त्याच्यामध्ये 8 मिळवलं तरी येणार नाही, पॉईंट मध्ये येईल. मी याचा अर्ध करतो. याचा अर्ध केल्यानंतर काय येणार आहे बघा, याचा अर्ध किती येतं रे, चला सांगा. भाग द्या, चला डायरेक्ट जाऊ द्या, भाग द्या, 2 ने भाग देऊया. 6 झाले किती 12, 36. 12 याच्यात 8 मिळवलं, याच्यात 8 मिळवल्यानंतर होते किती 14 4 चला 44 पण इथं 26. ओके ऑप्शन क्रमांक 1. ओके तुझा कळालं का कसं काय.